चला पुढील सत्कार मूर्ती असणार आहेत अरुणजी. पुढील सत्कार मूर्ती असणार आहेत अरुणजी पस्टेचे देखील खऱ्या अर्थानं शाही सन्मान केला जाईल. कमलाकरजी भोईर यांना विनंती करेन यांच्या शुभ हस्ते ज्यावेळेस त्यांचा शाही सन्मान केला जाईल. अरुणजी पस्टे आपण पाहताय एक चांगलं व्यक्तिमत्व पाहू शकतायत. यावेळेस त्यांचा देखील शाही सन्मान केला जाईल. कमलाकरजी भोईर यांच्या शुभ हस्ते यावेळेस शाही सन्मान केला जाईल. अरुणजी पस्टे आपण या क्रीडा मंचावरती विनंती करीत आहोत आपला देखील शाही सन्मान केला जाईल. चला वळूयात विद्यमान सामन्याकडे. सैराज बिरवाडी विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर बंटी स्पोर्ट या दोन संघात रमांचं बिग बॅटल यावेळेस जरूर पाहायला मिळेल. यावेळेस पहिल्याच चेंडूवरती चांगला प्रहार पाहायला मिळतोय. चांगला टायमिंग प्रॉपर टायमिंग बॅटच्या एल्युशन चांगला आणि पुन्हा एकदा पाहायला मिळतोय हा षटकार 6. आपण पाहताय परागजी मेजर पहिल्याच चेंडूवरती काय फटका पाहायला मिळाला. आपण जर पाहिले ना तर परागजी मेजर यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक जर 3 षटकार आले. सचिनजी फस्टे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे असणार आहे. षटकार आला तर खास करून आपण जर पाहिले ना तर निर्धाव चेंडूची सांगता येईल पाहायला मिळते. गोलंदाज रितेशला आपण पाहताय षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला प्रोटेक्शन आहे. चेंडूला वेरीवेला स्टॉप केलं जाईल अडवलं जाईल तोपर्यंत या ठिकाणी 1 धाव हे परिपूर्ण पाहायला मिळते. धावफलक झाले रुद्धिंग झालाय फ्लाय झालाय जाऊन पोहोचलाय जवळ 7-7 या दशकातील प्रोग्रेस कार्ड या ठिकाणी पाहायला मिळतंय. काही क्षणाकरता महेंद्रसिंग धोनी यांची आठवण यावी जर्सीनवर त्यांचा 7 पाहायला मिळतोय. जागतिक क्रिकेटच्या परिपटलावर खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर ज्याच्या माध्यमातून विकेटच्या पाठीमागे 195 पेक्षा जास्त झेल हे टिपलेले आहेत आणि त्यांची आठवण स्कोर कार्डच्या माध्यमातून हे करून दिली जाते. गोलंदाज रितेश यावेळेस बंटी यांच्या बॅट मधनं क्लास पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग बंटी यू ब्युटी शार्प. धावफलकाचा आलेख रुद्धिंग झालाय फ्लाय झालाय जाऊन पोहोचलाय जवळ 11 या दशकातील प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतंय. एका बाजूने आपण पाहताय पराग मेजर यांना एका बाजूने आपण पाहताय बंटी यांना. दोन्ही देखील स्टार फलंदाज आहेत आणि खरं तर विक्रम टेनिस क्रिकेट ज्याने गाजवलंय त्याने विक्रम टेनिस क्रिकेटनं मित्रांनो दरान सोडलाय. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु यावेळेस आपण जर पाहिलं ना तर खास करून गोलंदाजाने पाहिलं होतं फलंदाज लवकर सफल झाला गेला होता आणि खास करून तर चेंडूला थोडंसं खेचलं गेलं त्याचा परिपाक चेंडूची सांगता निर्धार स्वरूपात झाले गेले. धावफलकाचा आलेख रुद्धिंग झालाय अजून देखील स्थिर पाहायला मिळतोय. 11 धावसंख्येवरती यावेळेस फटका पडला क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड चेंडूला फील केलं जाईल का तर यावेळेस काय झेल हा झेल परिपूर्ण करणं फार गरजेचं होतं आणि मित्रांनो हा झेल कितपर्यंत कर्दनकाल ठरेल ना येणारा वेळ दर्शवेल. आयुष्यमान भवचा आशीर्वाद लाभलाय फलंदाज मिस्टर अमर पाटीलला. त्याचा परिपाक आपण जर पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय रुद्धिंगच झालाय 12 या दशकातील प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळत आहे. या ठिकाणी एका षटकाचा खेळ परिपूर्ण पाहायला मिळतोय आणि एका षटकाचा समाप्त अखेरीस धावफलकाचा आलेख रुद्धिंग झालाय फ्लाय झालाय जाऊन पोहोचलाय जवळ 12 या दशकातील प्रोग्रेस कार्ड या ठिकाणी पाहायला मिळतंय. नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. मीटर जीवाला आपण पाहताय षटक क्रमांक 1 एका षटकामध्ये ज्या धावा येणं गरजेच्या होती त्या धावा या ठिकाणी आलेल्या आहेत 12 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. एका बाजूने आपण अमर पाटीलला पाहताय एका बाजूने आपण पराग मेजर यांना पाहताय. यावेळेस पुन्हा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु यावेळेस प्ले अँड मिस पाहायला मिळाला. तर परिपाक आपण जर पाहिलं तर यावेळेस चांगला कॉल होता 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळेल आणि 1 धावसंख्येच्या आधारे धावफलकाचा आलेख रुद्धिंगच झालाय फ्लाय झालाय जाऊन पोहोचलंय 13 या धावसंख्येवरती पाहायला मिळत आहे.
रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न खास करून पाहायला मिळते. मित्र ग्रामीण टेनिस क्रिकेट आज खूप फास्ट झालंय आणि खूप स्मार्ट पाहायला मिळतंय आणि त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळतंय. मिस्टर अमर पाटील माझी मी गुणवत्ता सिद्ध करणार त्याच्यामध्ये असलेली जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचं स्वबलावर ना त्याने अनेक मैदानं गाजवलेली आहेत आणि तो फलंदाज इन ॲक्शनमध्ये जरूर पाहायला मिळतोय. मिस्टर अमर पाटील गोलंदाज सज्ज मिळतोय मिस्टर जीवा. यावेळी सवन साईडला आपण जर पाहिला तर क्षेत्रकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 सुंदर फटका यावेळेस पाहायला मिळाला मिस्टर पराग मेजर यांच्या माध्यमातून. धावफलकात चालक हृदयंगत झालाय, फ्लाय झालाय, जाऊन पोहोचलाय जवळजवळ 19 या धावसंख्येवर ते प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळत्या. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आहे. धावफलकात चालक हृदयंगत होत असताना पाहायला मिळते. 19 या धावसंख्येवर प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळत्या. पहिल्या विकेटकरिता चांगली भागीदारी एका बाजूने आपण पाहू शकतायत पराग मेजर, एका बाजूने आपण पाहू शकाल बंटी. खास करून सुनील मनोहर गावस्कर यांनी देखील प्रसार माध्यमांशी बोलताना एक सुंदर वाक्य आपल्या मुखातून उद्गारलं होतं. एक चांगली भागीदारी म्हणजेच मोठ्या धावसंख्येचा पाया आणि या ठिकाणी चांगली भागीदारी ही पाहायला मिळते. एका बाजूने आपण जर पाहिले ना तर पराग आणि एका बाजूने आपण पाहिले ना तर बंटी. गोलंदाज यावेळेस सज्ज होताना पाहायला मिळतंय जीवा. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा, बॅटची रेडिंग एस आणि यावेळेस आपण जर पाहिला तर विकेटचं पतंग होताना मिस्टर पराग मेजर यांची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत मिस्टर पराग. धावफलक अजून देखील स्थिर पाहायला मिळते. 19 या धावसंख्येतील प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. मित्रांनो आपण पाहत आहात बाबू चषक 2025 क्रिकेटचा महाथरार, महासंग्राम, महाकुंभ, हा महामेळावा तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर या वेळेला पाहायला मिळतोय. तमाम क्रीडा रसिक मायबाबांचं आम्ही पुनरुज्जीवित क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या कार्यकारिणीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. कमलचं आयोजन, कमलचं नियोजन, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज पाहायला मिळेला नवीन फलंदाज यावेळेस पाहायला मिळतं मिस्टर उमेशला आपण पाहताय. गोलंदाज जीवा खास करून षटकार आला तर खास करून चांगला कमबॅक केला आणि यावेळेस विकेट्स आपल्या अकाउंटमध्ये पाहायला मिळते मिस्टर पराग मेजर यांच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज न्यू बॅटर्स इन आपण पाहताय मिस्टर उमेश. यावेळेस आपण जर पाहिलं तर चेंडूला थोडासा वॉर्म्स दिला आणि त्याचा परिपाक आपण जर पाहिला तर चेंडूची सांगता इंदोर स्वरूपात झालेली आहे. षटक क्रमांक मित्रांनो आपण जर पाहिला तर 2 प्रगती पथावर आहे. गोलंदाज जीवाला आपण पाहताय. प्ले अँड मिस यावेळेस फुटवर्कचा अभाव दिसून आलाय. त्याचा परिपाक आपण जर पाहिला ना तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि 2 षटकांचे समाप्त अखेरीस धावफलकात चाले का आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले जवळजवळ 19 या धावसंख्येतील प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळत्या. सवलतीतल्या वेक्षणमध्ये विद्यमान समन्वय पाहायला मिळतं. एका बाजूने आपण जर पाहिलं तर साईराज बिरवाडी, एका बाजूने आपण पाहताय बंटी स्पोर्ट. 2 संघ धर्मांचं बिग बॅटल यावेळेस पाहायला मिळतंय. बॅटिंग स्टान्सला आपण जर पाहिलं तर विस्फोटक धुवाधार झुंजावरती फलंदाज पाहायला मिळतोय बंटी पाटील. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग सहित चेंडूला उडवलंय, चेंडूला तोडवलंय, चेंडूला सीमारेषा बाहेर पाठवलंय. प्रेक्षकांची अभिवादनाकरिता 6 धावफलकात झाले हृदयंगत झालाय, जाऊन पोहोचलाय जवळ आमचे स्कोरर आम्हाला सूचित करतायत. 25 या दशकांचे प्रोग्रेस कार्ड या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक विध्वंसक फलंदाज म्हणून माझ्याकडे का पाहिलं गेलंय आणि ज्या वेळेस दर्शवून देतोय मिस्टर अमर पाटील. चांगला फटका, चांगला टायमिंग होता, बॅटचा एलिव्हेशन चांगलं होता, त्याचा परिपाक यावेळेस मोठा फटका खेळण्यामध्ये यशस्वी ठरलाय. फलंदाज अमर पाटील आपण मैदानामध्ये पाहताय. गोलंदाज यावेळेस आपण जर पाहिलं तर मिस्टर निकुळ आपण पाहताय. पहिल्या चेंडूवरती खास करून चांगला प्रहार पाहायला मिळतोय. धावफलकात चाले जाऊन पोहोचले जवळ 25 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. खेळण्याचा प्रयत्न हाऊस डॅट हा प्रश्न विचारला होता, परंतु यावेळेस पंजाबी तर्जनी आकाशाकडे फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. मिस्टर अमर पाटील यांच्या खेळीला पूर्णविराम होत असताना पाहायला मिळतोय.
जे विकेटची आवश्यकता होती ना ती विकेटच्या वेळेस काढून दाखवले गोलंदाज आपण निकूला पाहताय. धाफलका चालेक वृद्धिंगत अजून देखील स्थिर पाहायला मिळते. संकुचित धावफलक या ठिकाणी पाहायला मिळते. 25-25 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन फलंदाज नो बॅट्स इन यावेळेस पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं यज्ञेशला पण पाहत आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर खास करून कमबॅक केलं गेलंय. मिस्टर आपण जर पाहिले ना तर निकूच्या माध्यमातून षटकार आला होता त्यानंतर मात्र कमबॅक करणं देखील गरजेचं होतं आणि ते कमबॅक करून दाखवलंय मिस्टर निकूच्या माध्यमातून. विकेट्स पाहायला मिळते ज्याच्या अकाउंटमध्ये. धाफलकाचा आलेख अजून देखील स्थिर पाहायला मिळतोय. 25-25 या दशकावरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण जर पाहिलं तर यज्ञेशला आपण पाहताय. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु यावेळेस चांगला चेंडू होता. आपण पाहू शकते त्या गोलंदाजाचा निकूच्या माध्यमातून आता मात्र चांगलं कमबॅक केलं जातं. पहिल्या चेंडूवरती खास करून षटकार आला त्यानंतर विकेट्स त्यानंतर निर्धाव चेंडू हे षटकाचं विश्लेषण पाहायला मिळतंय मिस्टर निकू इन ॲक्शनमध्ये. बॅटिंग स्टानला आपण पाहताय मिस्टर यज्ञेशला. खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला परंतु क्षेत्ररक्षक टीमला जज करतायत. चुकी होणार नाहीये. सुंदर कॅच या ठिकाणी परिपूर्ण केलाय. चांगलं जजमेंट आईज कोऑर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं. त्याचा परिपाक यावेळेस यज्ञेशच्या खेळीला परिणाम पाहायला मिळत आहे. 3 फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत बंटी स्पोर्ट संघाचे. नवीन फलंदाज आपण पाहताय ईश्वरला आपण पाहताय. आतापर्यंत धाफलकाचा आलेख आपण जर पाहिला तर अजून देखील स्थिर पाहायला मिळतोय. खास करून आपण जर पाहिलं तर मिस्टर रितेशने षटक हाताळलं त्यानंतर मिस्टर जीवाने षटक हाताळलं त्यानंतर षटक क्रमांक 3 आपण पाहताय मिस्टर निको चांगला कमबॅक खास करून राहिला. षटक क्रमांक जवळजवळ 3 प्रगतीपथावर आहे. अजून देखील 2 चेंडूचा खेळ हा शेष या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिस्टर निको ओली ट्रॅकवर सज्ज होताना यावेळेस पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न आज जरूर केला आहे. आपण जर पाहिलं त्यावेळेस चेंडूला फील केलं जाईल. व्हेरी वेल स्टॉप केलं जाईल. तोपर्यंत या ठिकाणी एक धाव ही पाहायला मिळते. धाफलकाचा आलेख वृद्धिंगत होईल फ्लाय होईल. जाऊन पोहोचलाय जवळ 26-26 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळत्या. विद्यमान सामना साईराज बिरवाडी एका बाजूने आपण पाहताय. बंटी स्पोर्ट या दोन संघात रमांस बिग बॅटल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आतापर्यंत आपण जर पहिले ना तर स्वतःवरती हॅवी होत येत नाही गोलंदाज जितू. खेळण्याचा प्रयत्न खास करून जरूर केला गेला होता. आपण जर पाहिला तर चांगला चेंडू होता. चेंडू लेग्स आउटसाईड द लेग स्टंपला खास करून पिचिंग झाला गेला. आपण पाहू शकाल जवळ या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि 3 षटकांचे समाप्त अखेरीस धाफलकाचा आलेख आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले जवळजवळ 26-26 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळत्या. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि 3 षटकांच्या समाप्त अखेरीस धाफलका साली जाऊन पोहोचल्या जवळजवळ 26-26 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळत आहे. अंतिम षटक असेल क्रिकेटिंग वर्ल्डमध्ये या षटकाकडे खास करून हाणामारीचे षटक त्या षटकाकडे पाहिलं जातं आणि ते षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. मीटर साईशला आपण पाहत आहे. अंतिम षटक आहे षटक क्रमांक 4 मीटर साईश सज्ज होताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण जर पाहिलं तर वेळेस प्रोटेक्शन आहे. चेंडूला फील्ड केलं जाईल. व्हेरी वेल स्टॉप केलं जाईल. तोपर्यंत आपण जर पाहिला तर चांगला कॉल होता. फलंदाज आपण जर पाहिलं तर मिस्टर ईश्वर 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळत. धाफलकाचा आलेख फ्लाय झालाय जाऊन पोहोचलाय जवळजवळ 28-28 या धावसंख्येवर. खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला आपण जर पहिलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. चेंडूला वन हँडली खास करून स्टॉप केले गेले. तोपर्यंत मिस्टर ईश्वरने यस म्हटलं होतं आणि चांगला कॉल यावेळेस पाहायला मिळाला. यस नो कोऑर्डिनेशन अँड वेट या शब्दांचा मिलाप खास करून पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी योग्य सुयोग्यरित्या परिपूर्ण पाहायला मिळतात. धाफलकाचा आलेख हृदयंगत झालाय फ्लाय झालाय जाऊन पोहोचले जवळजवळ 3/0 30 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळते. गोलंदाज साईशला आपण पाहताय. डान्सिंग नावाचा ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु यावेळेस चेंडूला पाहिलं न्यायला आणि खास करून सोडून दिलं. बाकीचं काम विकेट किपरला पाहिलं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल त्या साईशच्या माध्यमातून. 2 चेंडू बॅक टू बॅक 2 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर निर्धाव चेंडू हे खास करून षटकाचं विश्लेषण राहिले मिस्टर साईशचा.
खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅपमध्ये, परंतु यावेळी चेंडूला दोन क्षेत्ररक्षण चेंडू वेट करून खास करून आपण जर पहिला तर हा चेंडूने सीमारेषा भेदलेला आहे. चेंडूला अडवणं फार गरजेचं होतं. थोडंसं आपण जर पहिलं बॅकअप थोडंसं लेट आलं त्याचा प्रिपॅक आपण जर पाहिला तर हा संघर्षाचा चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. धाफलका झाले, क्रोधिंग झालाय, फ्लाय झाले, जाऊन पोहोचले जवळ 34 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळते. षटक क्रमांक मित्रांनो 4 प्रगती पथावर आहे. अजून देखील 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शेष पाहायला मिळतोय. विद्यमान सामना विद्यमान अवस्थेमध्ये वेळेस पाहायला मिळतोय. साईराज बिरवाडी विपक्षामध्ये आपण पाहताय बंटी स्फोट, हे दोन संघ यावेळेस आमने सामने पाहायला मिळत आहेत. खेळण्याचा प्रयत्न मिळवला, व्हेरी वेल चेंडूला स्टॉप केले गेले. तोपर्यंत या ठिकाणी सिंगलला खास करून प्राधान्य देत असताना दोन देखील फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकदा परिपूर्ण पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचले जवळजवळ 35 या दशकामध्ये प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळते. गोलंदाजी खास करून तिखट होत्या, तिखट मारा पाहायला मिळते मित्र साईशच्या माध्यमातून. सुपर गोलंदाजी, क्लासिकल गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते साईश. खेळण्याचा प्रयत्न हा जरूर केला गेला. आपण जर पाहिला त्याच्यामुळे व्हेरी वेल स्टॉप केलं जाईल. तोपर्यंत धावफलकाचा आले रनिंगच झालाय, फ्लाय झालाय, जाऊन पोहोचेल आमचे स्कोर आम्हाला सूचित करतायत. 37 या प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतं. जवळजवळ या ठिकाणी 4 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय आणि 4 षटकांच्या समाप्त अखेरीस धावफलकाचा आले का आपण जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय जवळ 37 या धावसंख्येसमोर लक्ष असणार आहे. आपण जर पाहिला तर साईराज बिरवाडी संघाला 38 या धावसंख्येचं लक्ष हे समोर असेल. पुढील सामना असणार आहे ध्रुव 11 सातपटी विपक्षामध्ये अलमान. दोन देखील संघांनी सजवायचं आहे. पहिला ऑफिशियल कॉल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून असणार आहे. ध्रुव 11 सातपटी आणि अलमान दोन देखील संघांनी सजवायचं आहे. पहिला ऑफिशियल कॉल असणार आहे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून. समोर लक्ष 38 धावसंख्येचं लक्ष हे समोर पाहायला मिळत आहे. धावा कशा प्रकारे अचीव केल्या जातील हा येणारा वेल या ठिकाणी जरूर दर्शवेल. कारण आपण जर पाहिलं तर बंटी स्पोर्ट्स संघ आपण जर पाहिलं तर चांगला संघ पाहायला मिळतोय. त्यांच्याकडे देखील चांगला अनुभव आहे, ज्यांच्याकडे ह्या खेळपट्टीचा चांगला अनुभव आहे आणि यावेळेस हा खेळपट्टीचा अनुभवाचा या ठिकाणी पुरेपूर फायदा घेतला जाईल का हा प्रश्नचिन्ह देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एका बाजूने आपण पाहू शकाल बंटी स्पोर्ट, एका बाजूने आपण पाहता या साईराजा बिरवाडी, हे दोन संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. समोर लक्ष आहे 38 या धावचे लक्ष हे समोर असताना यावेळेस बिरवाडी साईराज बिरवाडी संघ यावेळेस धावा कशा प्रकारे ज्यांच्या माध्यमातून अचीव केल्या जातील हा येणारा वेळ मित्रांनो दर्शवेल. चला विनंती करतात बंटी स्पोर्ट आपण विना विलंब लगेच क्षेत्ररक्षणाची विरचना सजवून घ्या. बंटी स्पोर्ट संघ आपणास प्रेम विनंती आहे आपण क्षेत्ररक्षणाची विरचना मैदानामध्ये लगेचच सजवून घ्या आणि साईराज बिरवाडी आपण लगेच 2 स्लॅबचे फलंदाज देखील विना विलंब मैदानामध्ये पाठवून द्या विनंती करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला चेंडूची सुव्यवस्था मैदानामध्ये करून द्या विनंती करीत आहोत. संपूर्ण स्पर्धेमध्ये निव्या चेंडूचा अंतर्भाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण पाहत आहात बाबू चषक 2025 सुंदर आणि मांगल्यमय वातावरण आणि वातावरण स्पर्धेचा ही स्पर्धा आपण खऱ्या अर्थानं पाहताय मैदानामध्ये चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. सर नाणेफेक आपण करून घेणार आहोत. ध्रुव 11 सातपटी आणि अलमान दोन देखील संघाचे स्टार कर्णधार आमच्यापर्यंत या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण लगेचच नाणेफेक करून घेणार आहोत. विनंती करेन सन्मान्य श्री किरणजी पिंगले साहेब आपल्या सुपस्थित यावेळेस या दोन संघ दरम्यानचं नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. ध्रुव 11 सातपटी विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर अलमान या दोन संघ दरम्यानचं बिग बॅटल खेळलं जाईल. मी मान्यवरांना विनंती करेन आपल्या सुपस्थित यावेळेस मॅन ऑफ द मॅच समस्या असावी नाणेफेक करून घ्यायची आहे.
बॅटिंग स्टान्सला आपण प्रितेशला पाहताय, लॉस्टिंग एंडला आपण निकूला पाहताय. समोर लक्ष आहे जवळजवळ 38 या धावसंख्येचं लक्ष हे समोर पाहायला मिळतंय. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर तुषारला आपण पाहताय. मजा येईल. एका बाजूने आपण पाहताय बंटी स्पोर्ट, एका बाजूने आपण पाहताय साईराज बिरवाडी. पहिला चेंडू यावेळेसचा 9 चेंडू पाहायला मिळतोय. पण त्याचा संकेत आमच्यापर्यंत पाहताय तर फ्री चेंडू देखील असणार आहे. धावफलकाचा आलेख एक्स्ट्रा रनने वृद्धिंगत होईल. धावफलकाचा आलेख धावफलकाचं खातं या ठिकाणी एक्स्ट्रा रनने जरूर उघडलं गेल्याबद्दल पाहिलं तर साईराज बिरवाडी संघ आपण पाहताय मैदानामध्ये. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग यावेळी जुळून आलाय. चांगला एलिव्हेशन बॅटचं पाहायला मिळतं. त्या परिपाक पद्धतीचे संकेत आपल्याला पोहोचलेत. यस षटकार, चांगला टायमिंग. फलंदाज आपण पाहताय मिस्टर क्रितेशच्या बॅटमधला सुंदर फटका पाहायला मिळाला. धावफलकाचा आलेख वृद्धिंगत झाले, जाऊन पोहोचले जवळजवळ 7 या धावसंख्येतील प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतं. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर. पहिला चेंडू न होता चांगला प्रहार मिस्टर क्रितेश यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी. समोर लक्ष 38 या धावसंख्येचा आहे. मित्रांनो आपण पाहताय बाबू चषक 2025 तमाम क्रीडा रसिक मायबापांचं आम्ही पुन्हा एकदा या कार्यकारिणीच्या माध्यमातून स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. ऑन साईडला यावेळेला आपण जर पाहिला तर प्रोटेक्शन नाहीये, चेंडू थांबणार नाही, जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6, सुंदर फटका. आपण जर पाहिले ना तर मिस्टर क्रितेश एक विध्वंसक फलंदाज पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकाच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. मिस्टर क्रितेश धावफलकाचा आलेख वृद्धिंगत झालाय, फ्लाय झालाय, जाऊन पोहोचलाय. 13 या धावसंख्येत प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतंय. समोर लक्ष 38 या धावसंख्येचं लक्ष असताना मिस्टर क्रितेशला आपण पाहताय. यावेळेस कुंड चेंडू तोहफा दिया था, उसे कबूल किया गया. मिस्टर क्रितेश विभूटी, क्रितेश ब्रांडचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. सुपर बॅक टू बॅक 3 षटकारांची हॅट्रिक्स यावेळेस पाहायला मिळते मिस्टर क्रितेश यांच्या बॅटमधनं. धावफलकाचा आलेख वृद्धिंगत झालाय, फ्लाय झालाय, जाऊन पोहोचलाय जवळ 19 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतंय. बघा मित्रांनो, समोरचा फलंदाज अटॅकिंग मोडमध्ये असेल, समोरचा फलंदाज जर विध्वंसक मोडमध्ये असेल तर गोलंदाजाने देखील स्वतःला प्रश्न विचारायला हवा की आपण गोलंदाजी कशी करायला हवी. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करणं फार आवश्यक असतं. तर तुम्हाला चौकार आणि षटकारांपासून वाचायचं असेल आणि तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर यावेळेस पंचांच्या संकेत आपल्याला पोहोचलेत. यस हा डॉट चेंडू आहे, कारण चेंडू हा झाडाला आदळलेला आहे. त्याचा परिपाक आपण जर पाहिला तर हे रूल्स अँड रेग्युलेशन आपण पाहताय बाबू चषक 2025 याचा परिपाक आपण जर पाहिला तर हा फटकाचा टायमिंग देखील चांगला जुळून आलेलं होतं. ह्या फटकामध्ये देखील एलिव्हेशन चांगला होतं. या फटकामध्ये देखील मनगडचा वापर हा चांगला केला होता. पॉवर जनरेट चांगली केली होती. परंतु यावेळेस बॅड लक पाहायला मिळाला. चेंडू हा आपण जर पाहिला तर झाडाला खास करून आदळला गेला. त्याचा परिपाक हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज सजवताना पाहायला मिळत आहेत. अखंड प्रकारचा चेंडू आणि आपण जर पाहिलं तर मिस्टर क्रितेश अशा प्रकारे चेंडूला सोडणार नाहीये. पुढे एकदा पाहायला मिळतोय षटकार. धावफलकाचा झाले का जाऊन पोहोचलाय जवळ आपण जर पाहिलं ना तर 25 या धावसंख्येमध्ये स्कोर कार्ड पाहायला मिळतंय. महागडा स्पेल पाहायला मिळतोय. मिस्टर आपण तुषारला पाहताय मैदानामध्ये. अजून देखील 13 धावांचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सजवताना तुषारला आपण पाहताय. 13 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतंय. यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक षटकारांची आतिषबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मिस्टर क्रितेश यू ब्युटी सुंदर आउटस्टँडिंग फलंदाजी पाहायला मिळत्या. आपण जर पाहिलं ना तर मिस्टर क्रितेश यांचं वादल खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतून झुंजावलं गेलंय. 5 षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत. क्रितेश सुपर फलंदाजी. आणि मित्रांनो, प्रेक्षकांना देखील अशाच प्रकारचे सामने आवडत असतात. प्रेक्षकांना देखील अशा प्रकारचे फलंदाजी आवडत असते आणि ती फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते मिस्टर क्रितेश यांच्या माध्यमातून. सुपर आउटस्टँडिंग फलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळते. माझी मी गुणवत्ता सिद्ध करणार आणि यावेळेस ती गुणवत्ता प्रदर्शित केली जाते मैदानामध्ये. यावेळेस आपण जर पाहिलं थोडासा प्रेशर कुकरची घंटी वाजली जाते, कारण समोरना फलंदाज देखील तितकाच दर्जेदार पाहायला मिळतोय मिस्टर क्रितेश, ज्याच्या बॅटमधला 5 षटकार हे पाहायला मिळालेत. आपण जर पाहिलं तर एंड ऑफ दी व्हेरी फर्स्ट ओव्हर एका षटकाचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळतोय आणि एका षटकाच्या समाप्त अखेरीस धावफलकाचा आलेख आपण जर पाहिला ना तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय जवळ 31 या दशकामध्ये स्कोर कार्ड पाहायला मिळतंय. अजून देखील आपण जर पाहिलं तर किती धावांचं लक्ष असेल असा जर मी प्रश्न केला तर अजून देखील जवळ आपण जर पाहिलं तर 7 धावांचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय.
येणारे 18 चेंडू आणि विजयकरिता 7 धावा हे सामन्याचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. रितेशला आपण पाहता ज्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 5 षटकार हे पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी, आउटस्टँडिंग फलंदाजी, ग्लोरियस फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत्या. बॅटची रिडिंग एज आणि यावेळेस विकेटच्या पाठीमागे चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड तिकडे फास्ट आहे. ज्यावेळेस यस पंचाचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचलेत 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. फक्त आलेख जाऊन पोहोचलाय जवळ आमचे स्कोअर आम्हाला सूचित करतायत 33 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड या ठिकाणी पाहायला मिळत्या. गोलंदाज यावेळेस अमर पाटील आपण पाहताय. विथ बोलणे चांगला परफॉर्मन्स करावा लागेल सामना जिंकायचा असेल. परंतु यावेळी मित्रांनो सामन्यामध्ये ना फक्त औपचारिकता पाहायला मिळत्या. खेळण्याचा प्रयत्न आपण जर पाहिला तर क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू गेलाय 4 धावांसाठी. चांगला फटकावताना यावेळेस आपण जर पाहिला तर या ठिकाणी जवळ साईराज भिरवाडी संघ विजयाच्या पार्थिवर पाहायला मिळतोय. ड्रायव्हिंग सीटवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. हळूहळू विजयाचा सुगंध देखील दरवळू लागलाय साईराज भिरवाडी संघाच्या माध्यमातून. एका धावेची गरज यावेळेस पाहायला मिळत्या. रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न खास करून केला गेला होता आणि यावेळेस हाऊस डॅट प्रश्न आणि 25 दर्जाने आकाशाकडे फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. मित्र आपण जर पाहिला तर निकुल आपण पाहताय. सर नवीन फलंदाज आपण विनय विलंब लगेच मैदानामध्ये या विनंती करीत आहोत. साईराज भिरवाडी आपण नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये विनंती करीत आहोत. एका धावाचे लक्ष हे समोर आहे. पुढील सामना आहे आपण जर पाहिलं तर ध्रुव 11 सातपाटी आणि अलमान दोन देखील संघांनी सज्ज व्हायचा आहे. पुढील सामना आपला असेल. ध्रुव 11 सातपाटी विपक्षामध्ये अलमान दोन देखील संघांनी सज्ज व्हायचा आहे. वलविया मध्ये नवीन फलंदाज आपण पाहताय मिस्टर परेश. एका धावेचे लक्ष या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गोलंदाजचा अमर पाटीलला आपण पाहताय. यावेळेस आपण जर पाहिलं तर साईराज भिरवाडी संघाने विजयावरती सिक्का हा महत्त्व केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स असणार आहेत. गेम अवेअरनेसची कमतरता खास करून दिसून आली. त्याचाच परिपाक आपण जर पाहिला तर साईराज भिरवाडी या संघानं या ठिकाणी विजयावरती सिक्का हा महत्त्व हा केलेला आहे. सर आपण लगेच जाऊयात मॅन ऑफ द मॅचकडे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील वितरित करण्याचा बाकी आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाईल नो डाऊट अबाउट इट. वसंत आपण याचा आहे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. च्या धावा खास करून डिफेन्स केल्या गेल्या होत्या. 6